आरोपीने गोळीबार केल्यावरती पोलीस बघत राहणार का? बदलापूर एन्काउंटरवरती टीका करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार। एन्काउंटर मुद्दाम केलं जात नाही, केसरकरांच्या आव्हाडांच्या आरोपांना प्रत्युत्तर। स्वसंरक्षणामधून ही कृती मात्र योग्य अयोग्य चौकशीमधून समोर येईल, केसरकरांची प्रतिक्रिया। म्हाडाच्या सोडतीसाठी 1 लाखापेक्षा अधिक अर्जदार पात्र। माजी खासदार राजू शेट्टी, बिग बॉस विजेता विशाल निकमसह अनेक मराठी कलाकार आणि लोकप्रतिनिधींचे अर्ज। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। मुंबईहून गुजरातकडे जाताना सुसरी नदीवरती असलेल्या पुलाला भगदाड। महामार्गाच्या कामावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह। भिवंडी वाडा रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालक आणि विद्यार्थ्यांचा मार्गावरून जीवघेणा प्रवास। रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री शिंदेंना विनंती। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावरती 2 कंटेनरचा अपघात। वाहन चालक किरकोळ जखमी। अपघातामुळे महामार्गावरती काही काळ वाहतुकीची कोंडी। वसई विरार महापालिकेमध्ये भर दुपारी चोरी। मुख्यालय परिसरामध्ये उभ्या असलेल्या नव्या इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्या लंपास। एक चोर पालिका कर्मचाऱ्यांच्या हाती। राज्यामधल्या इतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उद्या 2500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार। 65 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा। 6 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुकांची घोषणा आणि 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल, शरद पवार यांनी व्यक्त केला अंदाज। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता। भंडाऱ्यातल्या मेळाव्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी केली उजळणी। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। 4 ते 5 दिवसांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या नंतर घेण्यात याव्यात, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। उद्यापासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका। नाना पटोलेंची माहिती। तर मुख्यमंत्री पदाच्या महायुतीकडे फक्त खोक्यांचा चेहरा। पटोलेंची महायुतीवर टीका। तिसऱ्या आघाडीला महायुती सोबत येण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची विनंती। आरपीआयकडे स्वबळावरती निवडणूक लढण्याची तयारी नाही। आठवलेंची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया। महाराष्ट्र विक्रीस आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची एक्सवरून पोस्ट। चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार अदानींना देण्यावरून अंबादास दानवेंची टीका। छत्रपतींचा महाराष्ट्र अदानींचा करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाट घातलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामध्ये अदानींचे काही एजंट असल्याचा आरोप। महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावे लिहिणार का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल। महाराष्ट्रामधल्या शाळांवरती अदानींचा डोळा। चंद्रपूरमधल्या शाळेप्रकरणी वडेट्टीवारांची टीका। चंद्रपूरमधील शाळा खासगी मोफत शिक्षण देण्यासाठी काही निर्णय घेतले जातात, त्यामुळे अधिक चांगलं शिक्षण आणि सोयी दिल्या जातील। चंद्रपूरमधील शाळा हस्तांतराच्या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या घुग्गुसमधील शाळा सरकारी किंवा जिल्हा परिषदेची नव्हती। विरोधी पक्षाने जनतेची माफी मागावी। खोटं बोलून त्यांनी राज्याची फसवणूक केली आहे। भाजपच्या देवराव भोंगळेंचा हल्लाबोल। आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु। अपघाताच्या नंतर त्यांचा मृत्यू होणं संशयास्पद। संजय निरुपम यांचं वक्तव्य। दिघेंच्या मृत्यूच्या तपासासाठी पूर्ण पाठिंबा देणार, निरुपम यांची प्रतिक्रिया। आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद। आनंद दिघेंना मोठ्या पदावरती बसवल्यावरती आपल्याला अडचण होईल, त्याच लोकांनी दिघेंचा काटा काढला। संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंना नक्षली नावाने धमक्या येत होत्या। एवढ्या धमक्या येऊन शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली, म्हणजे शिंदेंना शहीद करण्याचा विचार होता। आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आमदार रोहित पवारांचा वाढदिवसाच्या बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। रोहित पवारांकडून आगामी काळात मंत्री होण्याचे संकेत।
जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री होतील. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा रोहित पवारांना टोला. नाभिक समाजाकडून उद्या एक दिवसीय आंदोलनाची हाक. शासनाने नाभिक समाजासाठी वर्षभरापूर्वीच केलेल्या महामंडळाची स्थापना अद्यापही न झाल्याचा आरोप. आणि यानंतर बघूयात विदर्भामधल्या घडामोडी वेगवान स्वरूपात. मालवणमधील राड्याचा हिशोब ठाकरेंच्या सेनेकडून नागपूरमध्ये चुकता. ठाकरेंच्या समर्थकांकडून नागपूर विमानतळावरती नितेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी. ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेल्या समर्थकांचा राणेंच्या विरोधात गोंधळ. नागपूर विमानतळावरील गोंधळाच्या नंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांकडून मालवणमधल्या राजकीय राड्याचा उल्लेख. आज जोश काय असतो हे शिवसैनिकांनी दाखवून दिलं. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. 4 घोषणा ऐकून बंटी बबली खुश होतील. नाव न घेता नितेश राणेंची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका. नागपुरात काँग्रेसचे नेते सुनील केदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला. नागपूरच्या ग्रामीण भागातील 6 विधानसभेंची ठाकरेंना दिली माहिती. तर रामटेक विधानसभा काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरेंचा नकार. नागपुरातील हॉटेल रॅडिसन ब्लू इथं उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी. तिकीट मिळावं यासाठी इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह उपस्थित. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला. अनिल देशमुख काटोल विधानसभा सोडण्यासाठी तयार नसल्यामुळे सलील देशमुख पर्यायी मतदारसंघाच्या शोधात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.